नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण चिकनची रेसिपी बनवणार आहोत, ती पण एका वेगळ्या पद्धतीने। तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी इथे मी चिकन धुवून घेतलेले आहे। तर आता वाटणामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा, लसूण, पुदिना, कोथिंबीर, मिरची, खडे मसाले आणि आले घालणार आहोत। तर सर्वात आधी आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवूया। तव्यामध्ये 1 चमचा तेल घालायचे। तेल छान असं गरम झालं की यामध्ये कांदा घालायचा, लसूण घालायचे, आलं घालायचं आणि 5-6 मिरच्या घालायच्या। यानंतर खडे मसाले घालायचे, पुदिना घालायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान असं परतून घ्यायचं। हे जे वाटणाचं साहित्य आहे ते छान असं परतून घ्यायचं, छान असं एकजीव करून घ्यायचं, भाजून घ्यायचं आहे। पहा, छान असं परतून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत, कारण आपल्या भाज्या छान अशा शिजाव्यात, परतल्या गेल्या पाहिजेत, त्यामुळे आपण यात मीठ टाकणार आहोत। मीठ घातल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे घालायचं आणि 1 चमचा खसखस यामध्ये आपण घालणार आहोत आणि हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे। यानंतर हे वाटण गार होण्यासाठी ठेवायचं आहे। गार झाल्यानंतर पहा, हे वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व वाटण काढून घ्यायचं आहे। गार झाल्यानंतरच हे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता आपण हे वाटण मिक्सरला फिरवून घेऊयात, बारीक करून घेऊयात, याची पेस्ट बनवून घेऊयात। पहा, इथे मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। छान असं हिरवी पेस्ट आपल्याला तयार आहे। वाटण इथे आपलं तयार झालेलं आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण चिकन काढून घेणार आहोत। पहा, आपण एका मोठ्यामध्ये इथे चिकन काढून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण 4 ते 5 चमचे दही घालणार आहोत। तर पहा, इथे मी मोजून फक्त 5 चमचे दही घातलेले आहे। आता आपण जे मसाला बारीक केला होता त्यातला थोडा मसाला आपण या चिकनमध्ये घालून हाताने त्याला मिक्स करून घेणार आहोत, एकजीव करून घ्यायचा आहे। तर पहा, या पद्धतीने मी हाताने याला मिक्स करून घेत आहे, जेणेकरून आपला मसाला आणि दही छान असं चिकनला सर्वत्र लागलं जाईल। आता हे चिकन आपण अर्धा तास साईडला ठेवून देऊयात, जेणेकरून चिकन आणि दही मसाला छान असा मुरला जाईल। आता गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल छान असं गरम झालं की यामध्ये 1 चमचा बडीशेप घालणार आहोत। बडीशेप घातल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालायचे। खडे मसाले घातल्यानंतर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं भाजून घ्यायचं आहे, तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। पहा, या पद्धतीने छान असं कांदा लालसर झाल्यानंतर आपण यामध्ये चिकन घालून घेणार आहोत। चिकनसुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे। पहा, या पद्धतीने मी तर चिकन छान असं परतून घेत आहे। 3-4 मिनटं चिकन छान असं परतून घेऊयात। आता चिकन परतल्यानंतर याला आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहेत, जेणेकरून चिकनला अंगचं पाणी सुटल्यानंतर चव देखील छान लागते। यामुळे चिकन झाकून ठेवून एक अर्धा तासभर आपण त्याला छान असं वाफेवर शिजवून देऊयात। तर परतून झालेलं आहे। आता चिकन आपण झाकून ठेवूयात। पहा, आपल्या चिकनाला छान असं अंगचं पाणी सुटलेलं आहे। तर या पद्धतीने अंगचं पाणी सुटल्यावर चिकनला चव देखील छान येते। यामुळे आता आपण लगेच यामध्ये पाणी घालणार नाही, पाणी साईडला गरम करून ठेवायचं आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपला चिकन जे आहे ते वाफेवर छान असं शिजले जाईल। पहा, यानंतर मी गरम केलेलं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि चिकन देखील छान असं शिजलेलं आहे। आता हे चिकन आपण 15 मिनटं छान असं मिक्स करून घेऊयात, हलवून घेऊयात। चिकन छान असं शिजलेलं आहे। आता यामध्ये आपण फोडणी घालणार आहोत। फोडणीसाठी मी यामध्ये तेल, हळद आणि चिकन मसाला घातलेला आहे। छान असं खळखळून उकळलं की यामध्ये आपण ही फोडणी आपण चिकनमध्ये घालून घेऊयात। तर पहा, चिकनमध्ये फोडणी घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। तर इथे आपली चिकनची भाजी तयार आहे। तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर ही आजची मी नवीन पद्धतीने केलेली चिकनची भाजी, तुम्ही याला काय म्हणता हे देखील मला नक्की कळवा। तर इथे आपली चिकनची भाजी तयार आहे। तर मंडळी, या जेवायला। तर मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील। व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।